तर चला आजचा आपला पहिला प्रश्न पाहून घेऊयात. खूप महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे. तर महिलांचे जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले आहे? तर कोनेरू हम्पी यांनी जिंकले आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे दुसरा. तर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या संघाने प्रो कबड्डीचे पहिले विजेतेपद जिंकले आहे? तर हरियाणा स्टीलर्सने जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा. तर किंग कप इंटरनॅशनल 2024 मध्ये लक्ष्य सेनने कोणते पदक जिंकले? तर कांस्य पदक जिंकले आहे. यानंतर चौथा प्रश्न पाहून घेऊयात. तर ऑस्ट्रेलियामध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय कोण बनला आहे? तर नितीश रेड्डी. यानंतर पाचवा प्रश्न. तर भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी केले? तर लडाखमध्ये. यानंतर 2025 मध्ये प्रथमच जागतिक दृक श्राव्य मनोरंजन समिट व्यूज कोणता देश आयोजित करणार आहे? तर आपला भारत देश करणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे सातवा. तर अलीकडेच कोणत्या देशामध्ये विमान अपघातामध्ये एकूण 176 लोकांचा मृत्यू झाला? तर दक्षिण कोरियामध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे आठवा. तर कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते जिमी कार्टर यांच्या वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले आहे? तर अमेरिका. यानंतर पुढील प्रश्न आहे नववा. तर हडप्पा कोणत्या ठिकाणी पुरातत्वशास्त्रज्ञांनी अलीकडेच 5000 वर्ष जुनी जल व्यवस्थापन प्रणाली शोधली आहे? तर राखीगढी. लक्षात ठेवा. यानंतर आपल्या भारताने आतापर्यंतचे सर्वाधिक कोळसा उत्पादन कोणत्या वर्षी नोंदवले आहे? तर 2023-24 हे वर्ष आहे ते. यानंतर ICCने क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणत्या खेळाडूंचे नामांकन केले? तर अर्शदीप सिंग आणि स्मृती मानधना यांचे. यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा. तर जगातील पहिले ऊर्जा साक्षर शहर बनण्याच्या उद्देशाने कोणत्या शहराने क्लायमेट मिशन सुरू केले आहे? तर इंदोरिया. यानंतर इस्रोने कोणत्या रॉकेटच्या मदतीने स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट स्पेडेक्स मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली? तर PSLV-C-60. यानंतर डिसेंबर 2024 मध्ये कोणत्या देशामध्ये नोरो व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे? तर अमेरिका. यानंतर सर्व 7 खंडांतील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली आहे? तर ती आहे काम्या कार्तिकेयन. यानंतर आपल्या भारतातील पहिला अँटी पेस्टिसाइड बॉडी सूट कवच कोणी लॉन्च केला आहे? तर श्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. यानंतर कोणत्या देशाने सलग दुसऱ्या वर्षी 10 लाखांहून अधिक नॉन इमिग्रंट व्हिसा भारतीयांना देऊन नवीन विक्रम केला आहे? तर अमेरिका. यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या राज्याने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर केरळ. यानंतर कोणत्या बँकेचे माजी प्रमुख रातो यांना भ्रष्टाचाराच्या प्रकारामध्ये 4 वर्षांची शिक्षा करण्यात आली आहे? तर IMF. यानंतर समुद्रावरील आपल्या भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? तर तामिळनाडू या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा. तर जगातील सर्वात वेगवान हाय स्पीड ट्रेनचा प्रोटोटाइप कोणत्या देशाने सादर केला आहे? तर तो चीन या देशाने सादर केला आहे. यानंतर पुढील प्रश्न. इस्रो जानेवारी 2025 मध्ये NVS-02 लॉन्च करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे GSLV चे कोणते मिशन होते? तर 100वे मिशन होते. यानंतर सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट वर्क प्लेसचा पुरस्कार कोणत्या कंपनीला मिळाला? तर सेल या कंपनीला. यानंतर देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर ते आहेत चंद्रबाबू नायडू. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या माजी क्रिकेटपटूचे आत्मचारित्र स्टंप्ड लॉन्च करण्यात आले आहे? तर सय्यद किरमाणी यांचे. यानंतर तमो लोसार सण कोणत्या देशात साजरा केला जातो? तर नेपाळ या देशामध्ये. यानंतर संतोष ट्रॉफी 2024 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर पश्चिम बंगालने. यानंतर पुढील प्रश्न. पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला आहे? तर रशिया. यानंतर कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर संरक्षण मंत्रालयाने. यानंतर 30वा प्रश्न. कोणत्या देशामध्ये 1 जानेवारी 2025 पासून बुरखा घालण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे? तर स्वित्झर्लंड. यानंतर कसोटी
क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनला आहे? तर जसप्रीत बुमराह बनलेला आहे. यानंतर पद्मपानी जीवनगौरव पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित केले जाईल? तर सई परांजपे यांना. यानंतर कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2025 मध्ये हिंदू आणि शीख धर्मगुरूंसाठी पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केली आहे? तर दिल्ली. यानंतर जानेवारी 2025 मध्ये असोचॅमचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मनीष सिंघल यांची. यानंतर जागतिक कुटुंब दिवस 2025 केव्हा साजरा केला जातो? तर तो 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यानंतर राफेल वादळानंतर आपल्या भारताने कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली आहे? तर क्युबा या. यानंतर प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना. यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणून तिसऱ्यांदा कोणी शपथ घेतली? तर निकोलस मादुरो यांनी. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिन 2025 ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे आले होते? तर इंडोनेशिया या. यानंतर राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 12 जानेवारी रोजी. यानंतर अमेरिकाच्या इतिहासामध्ये शिक्षा झालेले पहिले राष्ट्राध्यक्ष कोण बनले? तर ते आहेत डोनाल्ड ट्रम्प. यानंतर वित्त मंत्रालयाचे नवे महसूल सचिव म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर तुहिनकांत पांडे यांची. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या केंद्रीय मंत्र्याने नवीन दिल्लीतील इंडिया क्लायमेट फोरम 2025 दरम्यान इंडिया क्लीनटेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे? तर पीयूष गोयल यांनी. यानंतर सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये केले? तर जम्मू आणि काश्मीर. यानंतर अलीकडेच कोणत्या राज्य सरकारच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली आहे? तर कर्नाटक. यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पार करणारी अलीकडेच दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे? तर ती आहे स्मृती मानधना. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच भारतीय प्रवाशांसाठी व्हिसा सुरू केला आहे? तर इस्रायल. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाचा फलंदाज तामिम इक्बालने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर बांगलादेश या. यानंतर 49वा प्रश्न, 5G यूज केस टेस्ट लॅबचे नुकतेच कोठे उद्घाटन करण्यात आले आहे? तर रांचीमध्ये. यानंतर 50वा प्रश्न, पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष कोणते ठरले आहे? तर ते आहे वर्ष 2024. यानंतर 51वा प्रश्न, कोणत्या राज्यामध्ये काबुई रोगमेई नागा समुदायांकडून गण नागाई उत्सव साजरा केला जातो? तर मणिपूर या. यानंतर पहिल्या आंतरराष्ट्रीय उत्तराखंडी स्थलांतरित परिषदेचे उद्घाटन कोठे झाले? तर डेहराडूनमध्ये. यानंतर कोणत्या देशामध्ये रॅबिट फीव्हरची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत? तर अमेरिका या. यानंतर पाणबुडी ट्रॅकिंगसाठी सोनोबॉयवर भारत आणि कोणत्या देशामध्ये भागीदारी झाली आहे? तर अमेरिका, भारत आणि अमेरिका. यानंतर आपल्या भारतातील पहिले क्लीनटेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला? तर पीयूष गोयल यांनी. यानंतर दक्षिण भारतामध्ये पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कोठे स्थापन केली जाईल? तर बँगलोरमध्ये. यानंतर नीती आयोग आणि न्यू शॉप यांनी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? तर एम्पॉवर बीज हा कार्यक्रम. यानंतर FC बार्सिलोनाने कोणाचा पराभव करून 15वा स्पॅनिश सुपर कप जिंकला आहे? तर रिअल मॅद्रिद. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी CDAC ला भेट दिली आहे? तर ते कोणत्या शहरामध्ये आहे? तर पुणे या शहरामध्ये आहे. यानंतर 60वा प्रश्न, झोरान मिलानोविक यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली? तर क्रोएशिया. यानंतर पुणत्सांचू 2 जलविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर तो आहे भूतानमध्ये. यानंतर थर्मन षण्मुगरत्नम हे 14 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान आपल्या भारताच्या दौऱ्यावर होते. तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते? तर ते सिंगापूर या देशाचे राष्ट्रपती होते. यानंतर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे देशाचे 34वे राज्य किंवा
केंद्रशासित प्रदेश कोणते बनले आहे तर ते आहे ओडिशा. यानंतर अलीकडेच कुडनकुलम तामिळनाडू येथे बांधण्यात येत असलेल्या 6व्या 1000 मेगावॅट अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या देशाने 320 टन क्षमतेची अणुभट्टी पाठवली आहे तर रशिया. यानंतर पुढील प्रश्न 65वा. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे तर मध्य प्रदेश. यानंतर अलीकडे कोणत्या तारखेला भारतीय सेना दिवस साजरा करण्यात आला आहे तर 15 जानेवारी रोजी. यानंतर 67वा प्रश्न. भारतीय हवामान विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त अलीकडेच मिशन मौसम कोणी सुरू केला तर नरेंद्र मोदीजींनी. यानंतर जम्मू काश्मीरमधील झेडमोर बोगद्याचे नुकतेच उद्घाटन कोणी केले तर ते नरेंद्र मोदी यांनी केले आहे, आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी. यानंतर पुढील प्रश्न. नवाब सलाम यांची अलीकडेच कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर लेबनॉन. यानंतर नाग मार्क 2 अँटी टँक गाइडेड मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केली आहे तर DRDO या. यानंतर IPL संघ पंजाब किंग्सचा नवा कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती तर श्रेयस अय्यर यांची. यानंतर आपल्या भारतामध्ये झालेल्या पहिल्या खो खो विश्वचषकाची सुरुवात कोठे झाली आहे तर दिल्लीमध्ये झाली होती. यानंतर अमेरिकन मासिकाने भालाफेकमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले तर नीरज चोप्राला. यानंतर ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी आपल्या भारताने कोणत्या देशाशी करार केला आहे तर इंडोनेशिया या देशाशी आपल्या भारताने करार केला आहे. यानंतर 75वा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन कोठे केले होते तर मुंबईमध्ये. यानंतर CIIचे माजी महासंचालक तरुण दास यांना अलीकडेच कोणत्या देशाच्या मानद नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सिंगापूर. यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले आहे तर त्याचे नाव काय आहे तर इंदिरा भवन. यानंतर सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंज म्हणजेच CSGC 2.0 कोणाकडून सुरू करण्यात आले आहे तर आपल्या भारताचे तंत्रज्ञान मंत्रालय आणि डेटा सुरक्षा परिषदेतर्फे. यानंतर 79वा प्रश्न. तर कोणत्या आशियाई देशाने सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाची योजना आखली आहे तर इंडोनेशिया. यानंतर 80वा प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे 2 युद्धनौका आणि 1 पाणबुडी लॉन्च केली आहे तर यामध्ये कोणाचा समावेश नाही तर INS सिंधुवीर याचा समावेश नाही तर समावेश कशाचा आहे तर INS वाक्षीर, INS निलगिरी आणि INS सुरतचा समावेश आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 81वा प्रश्न. तर कोणत्या संस्थेने आपल्या भारतातील पहिले खाजगी उपग्रह नक्षत्र प्रक्षेपित केले आहे तर पिक्सेल. यानंतर पुढील प्रश्न. 15वा राष्ट्रीय मतदार दिवस केव्हा साजरा करण्यात आला तर 25 जानेवारी रोजी. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत बांगलादेश सीमेवर कोणत्या दलाने OPS अलर्ट सराव सुरू केला आहे तर सीमा सुरक्षा दलाने. यानंतर राष्ट्रीय बालिका दिवस 2025 केव्हा साजरा केला जातो तर 24 जानेवारी रोजी. त्यानंतर पुढील प्रश्न. तर राष्ट्रीय पर्यटन दिवस 2025 कधी साजरा केला जातो तर तो 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24 जानेवारी 2025 रोजी कोणत्या राज्याने स्थापना दिवस साजरा केला तर उत्तर प्रदेश या. यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त एकूण किती जणांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले तर एकूण 7 जणांना सन्मानित करण्यात आले. यानंतर जगातील 31 पाणथळ शहरांच्या यादीमध्ये कोणत्या भारतीय शहराचा समावेश करण्यात आला आहे तर उदयपूर, इंदोर. यानंतर पुढील प्रश्न. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा दक्षिण पूर्व आशियातील पहिला देश कोणता ठरला तर थायलंड हा. यानंतर 90वा प्रश्न पाहूयात. तर आपल्या भारतातील पहिली खाजगी सेमीकंडक्टर उत्पादन सुविधा कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 2025 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर जेनिक सिनर यांनी जिंकले आहे. यानंतर कोणत्या राज्यामध्ये 27 जानेवारी पासून समान नागरी संहिता म्हणजेच UCC लागू झाली आहे तर उत्तराखंड. यानंतर कोणत्या संघाने महिला हॉकी इंडिया लीग 2025 चे विजेतेपद पटकावले आहे तर ओडिशा वॉरियर्स.
त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर कोणत्या राज्यात बांधणार आहे तर गुजरात या राज्यामध्ये बांधणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सिंगापूरचा ऑनररी सिटीझन अवॉर्ड कोणाला मिळाला आहे तर तरुण दास यांना. यानंतर अलेक्झांडर लुकाशेन्को कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले तर बेलारुसिया. यानंतर कोणत्या माजी खेळाडूचा ऑस्ट्रेलियाच्या हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे तर मायकेल क्लार्क. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या वर्षापर्यंत सरकारने 10,000 GI टॅक्सचे लक्ष्य ठेवले आहे तर 2030 पर्यंत. यानंतर अलीकडेच KM चेरियन मरण पावले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर ते होते मेडिकल क्षेत्राशी संबंधित, कोणत्या तर औषध क्षेत्राशी. यानंतर 100वा प्रश्न, आपल्या भारताच्या कोणत्या ग्रँडमास्टरने 9वी जोहर आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच जिंकली आहे तर इनियान पन्नीरसेल्वम. यानंतर 101वा प्रश्न, कोणत्या देशामध्ये पहिला आंतरराष्ट्रीय पश्मिना महोत्सव आयोजित करण्यात आला आहे तर नेपाळ या. यानंतर कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये पंतप्रधान मोदींनी 38व्या राष्ट्रीय खेळाचे उद्घाटन केले तर उत्तराखंड. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेश किंवा राज्याने चिनार वृक्ष असे भौगोलिक टॅग केले आहे तर जम्मू आणि काश्मीर. यानंतर 104वा प्रश्न पाहूयात आपण, तर कोणत्या राज्य सरकारने सन्मान संजीवनी ॲप नुकतेच लॉन्च केले आहे तर हरियाणा. यानंतर ICC पुरुष कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर 2024 पुरस्कार कोणी जिंकला तर जसप्रीत बुमराहने जिंकला आहे. यानंतर 2024 साठी T20 इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर अर्शदीप सिंग यांची. यानंतर 28 जानेवारी 2025 रोजी लाला लजपत राय यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली तर 160वी जयंती साजरी करण्यात आली आहे. यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच IDBI बँकचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राकेश शर्मा यांची. यानंतर जानेवारी 2025 रोजी तरुण भारतीय गिर्यारोहक शिवांगी पाठकने कोणत्या देशाच्या सर्वोच्च शिखर माउंट कोशियस्को वर तिरंगा फडकवला तर ऑस्ट्रेलिया. यानंतर ओजू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर झाला आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजे UNEP आणि प्लॅनेट ए द्वारे कोणत्या भारतीयाला 2025 चा यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार देण्यात आला तर जिनाली मोदी यांना. यानंतर पुढील प्रश्न, ज्युनियर जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थान पटकावणारा पहिला भारतीय जुडो खेळाडू कोण बनला आहे तर हिमांशी टोकस बनले आहे. यानंतर रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चवरून क्षेपणास्त्र सोडणारा भारत कितवा देश बनला आहे तर चौथा. यानंतर बिहारमधील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलावाला रामसर स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर देशामध्ये रामसर स्थळांची एकूण संख्या किती झाली आहे तर 93. यानंतर आपल्या भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता AI आधारित एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटर कोठे स्थापन करण्यात आले तर तिरुमला आंध्र प्रदेशमध्ये. यानंतर खालीलपैकी कोण पहिली हात नसलेली जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता बनली आहे तर शीतल देवी बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर कृषी माध्यम पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आलेला आहे तर आमशी प्रसन्न कुमार यांना. यानंतर आपल्या भारताने कोणत्या संस्थेला संयुक्त राष्ट्रांच्या AI सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून नामांकित केले आहे तर IIT मद्रास. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे तर R वेंकटरामणी यांची. यानंतर कोलंबो येथे झालेल्या 7व्या सॅफ अंडर-17 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद खालीलपैकी कोणी जिंकले आहे तर बांगलादेशने जिंकले आहे. यानंतर RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शिरीष चंद्र मुर्मू यांची. यानंतर 2 ऑक्टोबर 2025 रोजी महात्मा गांधींची कोणती जयंती साजरी केली जाईल तर 156वी. यानंतर राजीव वर्मा यांची अलीकडेच कोणत्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न, NCCच्या महासंचालकपदी सूत्रे कोणी स्वीकारली आहे तर वीरेंद्र वत्से यांनी. यानंतर वालोद हा आपल्या भारतातील पहिला अधिकृतपणे बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे तर तो आहे छत्तीसगड या राज्यामध्ये. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाचे
औचित्य साधून पंतप्रधान मोदींनी 100 रुपयांचे स्मारक नाणे जाहीर केले आहे. तर भारतीय चलनावर प्रथमच कोणते चित्र छापण्यात आले आहे? तर भारत माताचे. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पर्यटन विभागाला 2025चा जागतिक पर्यटन पुरस्कार देण्यात आला आहे? तर आंध्र प्रदेशला देण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न 128वा. कोणत्या संस्थेने बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला? तर DRDO. यानंतर कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी माय भारत मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले आहे? तर डॉक्टर मनसुख मांडविया यांनी. यानंतर 130वा प्रश्न. द्रोणाचार्य पुरस्कार मिळवणारी आपल्या भारतातील पहिली महिला हॉकी प्रशिक्षक कोण बनली आहे? तर प्रीतम सिवाच बनलेली आहे. कोण आहे? तर प्रीतम सिवाच. ठीक आहे. यानंतर खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समिती म्हणजेच IPC चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर अँड्र्यू पार्सन्स यांची. यानंतर मानव हत्ती संघर्षाच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाने गजरक्षक ॲप लॉन्च केले आहे? तर बांधवगड व्याघ्र प्रकल्प. यानंतर पुढील प्रश्न. राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले? तर प्रोफेसर बनवारीलाल यांना. यानंतर वैद्य ET यांना आणि नीलकंठन वैद्य भवन यांना. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश अभिनेता कोण बनला आहे? तर शाहरुख खान बनलेला आहे. यानंतर मराठी अभिजात भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो? तर तो 3 ऑक्टोबर रोजी. यानंतर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे बिहार हे राज्य. यानंतर कोणत्या देशाची खेळाडू अमेलिया केर हिची रॅचेल देहो फ्लिंट ट्रॉफीची विजेती म्हणून निवड झाली आहे? तर न्यूझीलंड. यानंतर कोणत्या खेळाडूची ICC ने वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला वन डे क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे? तर स्मृती मानधना यांची. यानंतर लडाखमध्ये झालेल्या 5व्या खेलो इंडिया हिवाळी खेळांमध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने अव्वल स्थान पटकावले? तर लडाख. यानंतर देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र कोणत्या राज्यामध्ये बांधले गेले आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये बांधले गेले आहे. यानंतर उत्कर्ष ओडिशा मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणी केले? तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. यानंतर नीती आयोगाने जाहीर केलेल्या राजकोषीय आरोग्य निर्देशकांमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहे? तर ते आहे ओडिशा हे राज्य. यानंतर इस्रोने 100वे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले? तर GSLV F-15 या. यानंतर कोणत्या खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी दिली जाणार आहे? तर जसप्रीत बुमराह. यानंतर जानेवारी 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने कोणता देश मलेरिया मुक्त घोषित केला आहे? तर जॉर्जिया हा देश. यानंतर पुढील प्रश्न. तर अलीकडेच सांभार उत्सव 2025 कोठे साजरा करण्यात आला? तर सांभार तलाव राजस्थानमध्ये साजरा करण्यात आला. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक्सपेरियम पार्कचे नुकतेच उद्घाटन केले आहे? तर तेलंगणा. यानंतर नुकताच महाराजा हरिसिंह पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मनोज सिन्हा यांना. यानंतर आपल्या भारताच्या 10व्या सायन्स फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन कोठे झाले? तर गोवामध्ये. यानंतर 150वा प्रश्न. कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशाने भांग लागवडीच्या पाथदर्शी प्रकल्पाला मान्यता दिली आहे? तर हिमाचल प्रदेश या. यानंतर पुढील प्रश्न. कोणत्या देशामध्ये भीक मागणे गुन्हा घोषित करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे? तर पाकिस्तान या. यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI च्या मदतीने बनवलेला आपल्या भारतातील पहिला चित्रपट कोणता आहे? तर इराह हा आहे. यानंतर अलीकडेच संयुक्त अरब अमिराती येथे पहिली रायसीना मध्य पूर्व परिषद आयोजित करण्यात आली होती. तर त्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर S जयशंकर हे होते. यानंतर जागतिक शिक्षक पुरस्कार 2025 साठी कोणाची निवड झाली आहे? तर इम्रान खान मेवाती यांची. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या वेळी अर्थसंकल्प सादर केला? तर 8व्या वेळेस केला. यानंतर जागतिक पुस्तक प्रदर्शन 2025 चे उद्घाटन कोठे झाले आहे? तर दिल्लीमध्ये करण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न.
ICC अंडर 19 आणि महिला T20 क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर आपल्या भारत देशाने जिंकले आहे. यानंतर हॉकी इंडिया लीगचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्राची रायर बेंगाल टायगर्सने जिंकले आहे. यानंतर टाटा स्टील मास्टर्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर आर प्रज्ञानंद. यानंतर पुढील प्रश्न, 60 मीटर अडथळा शर्यतीमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम कोणी केला? तर तेजस शिरसे यांनी. यानंतर जानेवारी 2025 मध्ये आपल्या भारताचे जीएसटी संकलन किती लाख कोटींवर पोहोचले आहे? तर 1.96 लाख कोटींवर पोहोचले आहे. यानंतर रेल्वे मंत्रालय वन स्टॉप सोल्युशनसाठी कोणते ॲप लॉन्च करण्याची तयारीत आहे? तर स्वारेल ॲप. यानंतर पुढील प्रश्न, आय स्पॉट पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर सेमीने. यानंतर 67व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये सॉंग्स ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर केंड्रिक लेमर यांना. यानंतर कोणत्या भारतीय वंशाच्या गायकाला ग्रॅमी 2025 मध्ये त्रिवेणी अल्बमसाठी पुरस्कार मिळाला आहे? तर चंद्रिका टंडन. यानंतर पहिले वर्ल्ड पिकलबॉल 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर बेंगळुरू जवान यांनी. यानंतर वर्ल्ड बुक फेअर 2025 मध्ये फोकस कंट्री कोण असणार आहे? तर रशिया असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, रिद्धिमान साहा हा कोणत्या खेळातील प्रसिद्ध खेळाडू आहे जो नुकताच निवृत्त झाला? तर क्रिकेट या. यानंतर भारतीय लष्कराने कोणत्या देशादरम्यान 13वा संयुक्त लष्करी सराव एकुवेरिन सुरू झालेला आहे? तर मालदीव. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मंत्रालयाला सर्वाधिक अर्थसंकल्पीय तरतूद मिळाली? तर संरक्षण मंत्रालयाला. यानंतर कर्करोग दिवस 2025 जगामध्ये कधी साजरा केला जातो? तर 4 फेब्रुवारी. यानंतर नुकतेच निधन झालेले नवीन चावला कोण होते? तर माजी मुख्य निवडणूक आयुक्त होते ते. यानंतर पुढील प्रश्न, तर 2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर पंतप्रधान धनधान्य कृषी योजना. यानंतर बार्ट डी वेवर कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले? तर बेल्जियम या. यानंतर पुढील प्रश्न, बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण म्हणजेच BAPS संस्थेने दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोठे केले आहे? तर जोहान्सबर्गमध्ये. यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेचे 79वे अध्यक्ष 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते, तर त्यांचे नाव काय होते? तर फिलेमोन यांग. यानंतर कोणत्या संघटनेचे सरचिटणीस नूरलान यरमेकबे 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते? तर SCOचे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने बातम्यांमध्ये पूर्वेला कृत्रिम सूर्य पाहिला आहे? तर चीन. या लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या देशाच्या राजधानीमध्ये बसवण्यात आला आहे? तर जपान या. यानंतर 180वा प्रश्न, तर कोणत्या देशाने एतेमाद आणि गदर 380 या क्षेपणास्त्राचे अनावरण केले? तर इराण. यानंतर पुढील प्रश्न, 31 जानेवारी 2025 रोजी आपल्या भारतातील सर्वाधिक रामसर साइट्स असलेले राज्य कोणते राज्य बनले आहे? तर ते आहे तामिळनाडू हे राज्य. यानंतर आपल्या भारताच्या कोणत्या शेजारी देशाने अलीकडेच 77वा स्थापना दिवस साजरा केला? तर श्रीलंका. यानंतर भारतीय हज यात्रेकरूंना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने कोणते ॲप नुकतेच लॉन्च केले आहे? तर हज सुविधा ॲप लॉन्च केले आहे. यानंतर मरणाचा अधिकार लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ते आहे कर्नाटक हे राज्य. यानंतर आपल्या भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र स्थापन करण्यासाठी कोणत्या राज्याला मान्यता मिळाली? तर मध्य प्रदेश या राज्याला. यानंतर मिसेस वर्ल्ड जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली आहे? तर त्सेगो गेलई बनली आहे. यानंतर अलीकडेच सिमोना हालेप निवृत्त झाल्या आहेत, तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर त्या आहेत टेनिस या खेळाशी संबंधित. यानंतर अलीकडेच आपल्या भारतातील पहिले AI विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये. यानंतर 2025 मध्ये फॉर्ब्सने जगातील 10 सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये कोणाला प्रथम स्थान दिले आहे? तर अमेरिकाला. यानंतर कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक बनला आहे? तर आपला भारत देश बनला आहे.
यानंतर नदी अंधत्व दूर करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता आहे तर नायजर हा. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26च्या अर्थसंकल्पामध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा कोणत्या राज्यामध्ये केली आहे तर बिहार या राज्यामध्ये. यानंतर इस्रो कडून चंद्रायन-4 मिशन केव्हा प्रक्षेपित केले जाईल तर 2027 मध्ये. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद सोडली आहे तर अमेरिका. यानंतर कोणता देश प्रथमच भारत रंग महोत्सव आयोजित करणार आहे तर नेपाळ हा देश. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या IIT-ने स्तनाचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी आपल्या भारतातील पहिला कॅन्सर जिनोम ॲटलस लॉन्च केला आहे तर IIT मद्रास. यानंतर कोणते राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे तर ते आहे कर्नाटक हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, भारत भेटीवर आलेल्या ओपन AIच्या CEO चे नाव काय आहे तर सॅम ऑल्टमन हे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या शहरामध्ये असलेल्या फोर्ट विल्यमचे विजयदुर्ग असे नामकरण करण्यात आले तर कोलकाता. यानंतर 200वा प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच कोणत्या संस्थेवर बंदी घातली आहे तर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय या संस्थेवर बंदी घातलेली आहे. 200वा प्रश्न लक्षात ठेवा. यानंतर 201वा प्रश्न, ICC T20 क्रमवारीमध्ये आपल्या भारताचा अभिषेक शर्मा कितव्या स्थानावर आहे तर तो आहे तृतीय स्थानावर. यानंतर फिफाने अलीकडेच कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे तर पाकिस्तान. यानंतर ICCने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे अधिकृत गाणे रिलीज केले आहे, त्याचे नाव काय आहे तर जीतो बाजी खेल के. यानंतर राजधानी दिल्लीमध्ये भाजप सरकार किती वर्षांनी पुन्हा सत्तेवर आले तर 27 वर्षांनी. यानंतर झोमॅटोने अलीकडेच त्याचे नाव काय बदलले आहे तर इटर्नल असे केले आहे. यानंतर कोणती स्पेस एजन्सी स्पेरेक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप लॉन्च करेल तर नासा. यानंतर उत्तर भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटची पायाभरणी कोणत्या राज्यामध्ये केली आहे तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यामध्ये बिमस्टेक युथ समिट 2025चे आयोजन करण्यात आले आहे तर गुजरात. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी IVF तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच कंगारू भ्रूण यशस्वीपणे तयार केले आहे तर ऑस्ट्रेलिया या. यानंतर 210वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर कोणत्या भारतीय बॉक्सरने 38व्या राष्ट्रीय खेळामध्ये महिलांच्या 75 किलो गटामध्ये सुवर्ण पदक जिंकले तर फरीदाबाद हरियाणा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, अमेरिकेमध्ये प्रथमच कोणता विषाणू ओळखला गेला आहे जो उंदरांपासून मानवांमध्ये पसरू शकतो तर कॅम्प हिल व्हायरस हा आहे. यानंतर एरो इंडिया 2025 कोणत्या शहरामध्ये आयोजित केले जात आहे तर ते बेंगळुरू या शहरामध्ये आयोजित केले जात आहे. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू केले आहे तर बांगलादेश या. यानंतर धर्मांतर विरोधी विधेयक कोणत्या विधानसभेमध्ये मांडण्यात आले तर राजस्थान या. यानंतर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर मणिपूर या. यानंतर पुढील प्रश्न, भारताने कोणत्या देशामध्ये सायक्लोन 2025 लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता तर इजिप्त. यानंतर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये आपल्या भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे तर आपल्या भारताला 85वे स्थान देण्यात आले होते. यानंतर सॅम न्यूजोमा हे कोणत्या देशाचे पहिले राष्ट्रपती होते ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे तर नामिबिया. यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरील 2 दिवसीय परिषद कोठे झाली तर फ्रान्समध्ये. यानंतर 100 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमता प्राप्त करणारा भारत कितवा देश बनला तर आपला भारत चौथा देश बनला आहे. यानंतर आपल्या भारताने कोणत्या वर्षापर्यंत लिम्फॅटिक फिलेरियासिस मुक्त होणारे लक्ष्य ठेवले आहे तर 2027. यानंतर अलीकडेच मुंबई ओपन 2025 टेनिस स्पर्धा कोणी जिंकली तर जिल टिचमन यांनी. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनाचा विंग्ड रायडर हा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला तर पूर्व कमांडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे.
यानंतर भूपेंद्र यादव यांनी वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2025ला कोणत्या देशात संबोधित केले आहे? तर UAE या देशामध्ये संबोधित केले आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. तर पंकज अडवाणीने स्नूकर चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या ऑर्डरचे राष्ट्रीय सुवर्ण जिंकले? तर 36व्या. यानंतर जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्समध्ये आपल्या भारताचे स्थान कोणते आहे? तर 38वे. यानंतर रिलायन्स कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड म्हणजेच RCPLने कोणत्या क्रिकेटरच्या सहकार्याने स्पिनर स्पोर्ट्स ड्रिंक लॉन्च केले आहे? तर मुयत्था मुरलीधर यांच्या. यानंतर पुढील प्रश्न, जानेवारी 2025 साठी ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार कोणी जिंकला? तर जोमेल वॉरिकन बेथ मुनी यांनी. यानंतर पुढील प्रश्न लक्षात ठेवा. 2027 मध्ये कोणत्या देशामध्ये पहिल्या ऑलिम्पिक स्पोर्ट्स गेमचे उद्घाटन होणार आहे? तर सौदी अरेबिया. 230वा प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती? तर मणिपूर. यानंतर पुढील प्रश्न, कोणता देश दक्षिण चीन समुद्रामध्ये पहिले खोल पाण्याचे स्पेस स्टेशन बांधत आहे? तर चीन हा. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदी महोत्सव 2025 चे उद्घाटन कोठे केले? तर दिल्लीमध्ये. यानंतर ब्लूमबर्गच्या आशियातील 10 सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या यादीमध्ये कोण अव्वल स्थानी आहे? तर अंबानी कुटुंब. यानंतर अवयव दान करा जीव वाचवा हा उपक्रम अलीकडेच कोणत्या संस्थेने सुरू केला? तर ICC या संस्थेने. यानंतर एक दिवसीय आंतरराष्ट्रीय ODI मध्ये सर्वात जलद 6000 धावा पूर्ण करणारा खेळाडू कोण बनला? तर बाबर आझम. यानंतर कोणत्या देशामध्ये तमिळ कवी आणि तत्वज्ञ तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले? तर फिलिपिन्स. यानंतर विज्ञान क्षेत्रामध्ये महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विज्ञानावरील अधिक महिला असलेल्या जगाची कल्पना करा ही मोहीम कोणी सुरू केली आहे? तर युनेस्कोने. यानंतर पुढील प्रश्न, 78व्या ब्रिटिश अकादमी फिल्म अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर कॉन्क्लेव्हला. यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या क्लायमेट रिस्क इंडेक्स 2025 मध्ये आपल्या भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे? तर आपल्या भारताला 6वे स्थान मिळाले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 19 फेब्रुवारी 2025 रोजी कोणत्या योजनेने 1 दशक पूर्ण केले आहे? तर मृदा आरोग्य कार्ड योजनेने पूर्ण केले आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 251वा. तर नुकतीच 10वी आंतरराष्ट्रीय महिला परिषद कोठे झाली आहे? तर बेंगळुरूमध्ये. यानंतर कोणत्या राज्यामध्ये निकोटीन आणि तंबाखूयुक्त गुटखा आणि पान मसाला उत्पादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर झारखंड या. यानंतर खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ताज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते? तर आग्रा या. यानंतर पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या नदीवर इनलँड वॉटरवेज टर्मिनलचे नुकतेच उद्घाटन केले होते? तर ब्रह्मपुत्रा या. यानंतर कोणत्या शहराने ट्रान्सजेंडरची पहिली अखिल भारतीय परिषद आयोजित केलेली आहे? तर अजमेर. यानंतर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच BBC द्वारे 2024 ची भारतीय स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर म्हणून कोणाची नुकतीच निवड करण्यात आली आहे? तर मनू भाकर यांची. यानंतर पुढील प्रश्न आहे 257वा. तर जेव्हलिन अँटी टँक गाइडेड मिसाईल कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर ती अमेरिका या देशाने. यानंतर 258वा प्रश्न, विधानसभेमध्ये भाषांतर प्रणाली लागू करणारे कोणते राज्य आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश हे राज्य. यानंतर 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची कितवी जयंती साजरी करण्यात आलेली होती? तर ती होती 395वी जयंती. यानंतर कालबाह्य औषधांची विल्हेवाट लावण्यासाठी केरळ सरकारने कोणता प्रकल्प सुरू केला? तर एनप्राऊड हा. यानंतर पुढील प्रश्न, ईशान्य भारतातील कोणते राज्य 20 फेब्रुवारी रोजी आपला 38वा स्थापना दिवस साजरा करत आहे? तर अरुणाचल प्रदेश. यानंतर ग्रॉक 3 चॅटबॉट कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे ज्याला जगातील सर्वात स्मार्ट AI असे म्हटले जात आहे? तर XAI या. यानंतर टाटा सन्सचे चेअरमन N चंद्रशेखर यांना कोणत्या देशाचा मानद
नाईटहूड देण्यात आला तर UK या देशाचा. यानंतर गुगलने आपला सर्वात मोठा कॅम्पस कोणत्या भारतीय शहरामध्ये सुरू केला आहे तर बँगलोर या. यानंतर सर्वात वेगवान 200 एकदिवसीय विकेट्स पूर्ण करणारा आपला भारतीय गोलंदाज कोण बनला आहे तर तो आहे मोहम्मद शमी. यानंतर पुढील प्रश्न, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11,000 धावा करणारा दुसरा खेळाडू कोण बनला तर तो आहे रोहित शर्मा. यानंतर अलीकडेच मुख्य आर्थिक सल्लागाराचा कार्यकाळ वाढविण्यात आलेला आहे तर त्यांचे नाव काय आहे तर अनंत नागेश्वरन असे त्यांचे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न, ब्रिक्स समिट 2025 कोणता देश आयोजित करणार आहे तर तो आहे ब्राझील हा देश. यानंतर भारत आणि कोणत्या देशाने लिथियमचा शोध आणि खाणकाम संदर्भामध्ये सामंजस्य करार केलेला आहे तर अर्जेंटिना. यानंतर मेट्रो व्हायाडक्टवरील आपल्या भारतातील पहिल्या द्विदिशात्मक सौर प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले तर मनोहर लाल खट्टर यांनी. यानंतर पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2025 मध्ये सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले आहे तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. यानंतर अलीकडेच कोणत्या कंपनीने मेजराना 1 चिप लॉन्च केली आहे तर मायक्रोसॉफ्ट या. यानंतर पुढील प्रश्न, चर्चेत असलेले मणिकरण तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे हिमाचल प्रदेश या. यानंतर 12 मार्च 2025 रोजी मॉरिशस राष्ट्रीय दिवस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कोण उपस्थित राहिले होते तर नरेंद्र मोदी. यानंतर पुढील प्रश्न, पायलटसाठी इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन म्हणजेच EPL सुरू करणारा चीन नंतर जगातील दुसरा देश कोणता आहे तर तो आहे आपला भारत देश. यानंतर कोणत्या बँकेने आर्थिक डेटामध्ये प्रवेश प्रदान करण्यासाठी RBI डाटा ॲप लॉन्च केला आहे तर RBI या. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या IITने फेब्रुवारी 2025 मध्ये आशियातील पहिली जागतिक हायपरलूप स्पर्धा आयोजित केली आहे तर IIT मद्रास. यानंतर आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस 2025 केव्हा साजरा केला जातो तर तो 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यानंतर कोणत्या राज्याने जगातील पहिला AI सक्षम नेत्ररोग तपासणी कार्यक्रम नयनमृत 2.0 सुरू केला आहे तर केरळ या. यानंतर 280वा प्रश्न, फेब्रुवारी 2025 मध्ये आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप 2025 चे पुरुषांचे विजेतेपद कोणी जिंकले तर पंकज अडवाणी यांनी. यानंतर कोणत्या भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि वन्यजीव संरक्षकाला टाइम मॅगझिनने वुमन ऑफ द इयर पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले आहे तर पूर्णिमा देवी बर्मन यांना. यानंतर 24 फेब्रुवारी रोजी PM मोदींनी PM किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता कोणत्या राज्यातून जाहीर केला तर बिहार या. यानंतर सलग तिसऱ्या वर्षी पक्षी गणनेमध्ये कोणत्या राज्याने आपल्या भारतावर अव्वल स्थान पटकावले आहे तर पश्चिम बंगाल या. यानंतर कोणत्या राज्याच्या वन व्यवस्थापन प्रकल्पाला स्कॉच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर नागालँड. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL 2025 मधील सर्वात तरुण पदार्पण करणारी खेळाडू कोण बनली आहे? जी कमलिनी बनली आहे. यानंतर पुढील प्रश्न, फॉर्ब्स 2025च्या यादीमध्ये जगातील टॉप 10 श्रीमंत महिलांमध्ये कोण अव्वल स्थानी आहे तर ॲलिस लुईस वॉल्टन अव्वल स्थानी असणार आहेत. यानंतर आपल्या भारतातील पहिले ऑफशोर विमानतळ कोणत्या शहराजवळ मानवनिर्मित बेटावर बांधले जाईल तर मुंबई महाराष्ट्र. यानंतर नाईट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर भारती मित्तल यांना. यानंतर कोणता विमानतळ सर्वोत्कृष्ट सुरक्षा पुरस्कार म्हणजेच गोल्डन ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय विमानतळ ठरला आहे तर तो आहे मोपा विमानतळ. यानंतर पुढील प्रश्न, ग्लोबल फायर पॉवर रँकिंग 2025 नुसार संरक्षण बजेटच्या बाबतीमध्ये कोणता देश अव्वल स्थानावर आहे तर तो आहे अमेरिका हा देश. यानंतर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 14,000 वनडे धावा करणारा खेळाडू कोण बनला आहे तर तो आहे विराट कोहली. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या बँकेने वित्तीय साक्षरता सप्ताह 2025 सुरू केला तर RBI या. यानंतर 2025च्या गिधाड गणनेच्या पहिल्या टप्प्यानुसार कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये गिधाडांची सर्वाधिक संख्या दिसली आहे तर मध्य प्रदेश.
यानंतर पुढील प्रश्न, कोणता देश इंटरनॅशनल मेरीटाईम नेव्हिगेशन असिस्टन्स ऑर्गनायझेशन म्हणजेच ALA च्या उपाध्यक्ष पदासाठी निवडला गेला? तर तो आहे आपला भारत देश. यानंतर आपल्या भारतीय नौदलाने देशातील पहिल्या पाण्याखालील संग्रहालयासाठी गुलदार जहाज कोणत्या राज्याला सुपूर्द केले? तर ते आपल्या महाराष्ट्र या राज्याला. यानंतर ऑक्टेन सिडनी क्लासिक 2025 स्क्वॅश स्पर्धेचे एकेरी विजेतेपद कोणी जिंकले? तर सौरभ घोषाल यांनी जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र ओपन सिंगल्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर डेलिबोर स्वर्सिनाने. यानंतर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार ऑस्ट्रेलिया आणि कोणत्या देशामध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जगामध्ये सर्वाधिक आहे? तर न्यूझीलंड. यानंतर युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत, तर त्यांच्या नाव काय होते? तर उर्सुला वॉन डर लेन. यानंतर 300वा प्रश्न, चंद्रावरील पाणी शोधण्यासाठी लुनार ट्रेल ब्लेझर उपग्रह कोणी प्रक्षेपित केला आहे? तर नासाने. यानंतर अलीकडेच जगातील सर्वात महाग पासपोर्ट कोणत्या देशाकडे आहे? तर मेक्सिको. यानंतर आपल्या भारतातील पहिली जैव बँक आणि प्राणी संग्रहालय कोठे अनावरण करण्यात आले आहे? तर दार्जिलिंग पश्चिम बंगालमध्ये. यानंतर राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो? तर तो 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. यानंतर माउंट दुकोनो ज्वालामुखी कोठे आहे? तर तो आहे इंडोनेशियामध्ये. यानंतर राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो? तर तो आयुष मंत्रालयाकडून दिला जातो. यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या महिला शांती सैनिकांसाठी पहिली परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. यानंतर कोणत्या देशाने श्रीमंत स्थलांतरितांसाठी नवीन गोल्ड कार्ड गुंतवणूकदार व्हिसा कार्यक्रम जाहीर केला आहे? तर अमेरिका या. यानंतर सलग 7व्यांदा आपल्या भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले? तर इंदोर हे शहर. यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे? तर एकूण 22,010 प्रकल्पांना. यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर आहे? तर ते आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा. यानंतर तमल ही युद्धनौका कोणत्या देशाच्या शिपयार्डमध्ये बांधण्यात आली आहे? तर रशिया या. यानंतर शून्य भेदभाव दिवस केव्हा साजरा केला जातो? तर तो 1 मार्च रोजी साजरा केला जात असतो. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये 67वे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे? तर दिल्ली. यानंतर पुरी ओडिशा येथे 9व्या राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर जगत प्रकाश नड्डा यांनी. यानंतर ईशान्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये आर्टिफिशियल लिंब मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले पहिले उपकंपनी उत्पादन केंद्र स्थापन केले? तर त्रिपुरा. यानंतर नुकतेच उत्तम मोहंती यांच्या वयाच्या 66व्या वर्षी निधन झाले, तर ते कोण होते? तर ते होते अभिनेता. यानंतर कोणत्या राज्याने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये तेलुगू भाषा अनिवार्य केली आहे? तर तेलंगणा. यानंतर हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले पहिले साहित्यिक पुस्तक ठरले आहे, तर हे कोणी लिहिले आहे? तर ते बानू मुस्ताक यांनी लिहिले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय फलोत्पादन मेळा कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला? तर बेंगळुरूमध्ये. यानंतर तिसऱ्या साबा महिला चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? तर आपल्या भारत देशाने जिंकले आहे. यानंतर पुणे मेट्रोच्या विस्तारीकरण प्रकल्पासाठी कोणत्या नवीन कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे? तर हिंजवडी शिवाजीनगर. यानंतर CISF ने प्रशिक्षण केंद्राचे नाव कोणाच्या नावावर बदलले आहे? तर राजदित्य चोलन यांच्या. यानंतर अवयवदान करणाऱ्यांना राज्य सन्मान देणारा केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला? तर पुदुच्चेरी. यानंतर मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 चा विजेता कोण बनला? तर विश्व राजकुमार बनला आहे. यानंतर जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणता बनला? तर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनला आहे. यानंतर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये पलाश या पुष्पोत्सवाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे? तर दिल्ली. यानंतर आपल्या भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र कोठे बांधले आहे? तर गुरुग्राममध्ये. यानंतर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या देशातील पहिल्या
रिव्हर डॉल्फिन गणनेच्या अहवालानुसार आपल्या भारतामध्ये एकूण किती नदी डॉल्फिन आढळल्या आहेत तर 6,327 आढळल्या आहेत. यानंतर 2025 ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला तर अँड्रीन ब्रॉडी यांना. यानंतर यमांडू ओरसी कोणत्या दक्षिण अमेरिकन देशाचे राष्ट्रपती बनले तर उरुग्वे. यानंतर जागतिक वन्यजीव दिवस केव्हा साजरा केला जातो तर तो 3 मार्च रोजी साजरा केला जातो. यानंतर नुकतेच रणजी ट्रॉफी 2025चे विजेतेपद कोणी जिंकले तर विदर्भने जिंकले आहे. यानंतर अलीकडेच कोणत्या कंपनीला IRFC सह नौदल दर्जा प्रदान करण्यात आला आहे तर IRCTC या. यानंतर नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे केव्हा साजरा करण्यात येतो तर 6 मार्च रोजी तो दिवस साजरा करण्यात येतो. यानंतर नुकतीच भारतीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर मनन कुमार मिश्रा यांची नुकतीच निवड झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच वन नेशन वन पोर्ट उपक्रम कोणी सुरू केला आहे तर सर्बानंद सोनोवाल यांनी. यानंतर अलीकडेच महिलांच्या इंडोर शॉटपुटमध्ये नवा राष्ट्रीय विक्रम कोणी केला तर कृष्णा जयशंकर यांनी. यानंतर ICC वनडे स्पर्धामध्ये कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा मोठा विक्रम केला तर रोहित शर्मा यांनी केला आहे. यानंतर कोणता देश जगातील 3ऱ्या क्रमांकाचा जैव इंधन उत्पादक देश बनला तर आपला भारत देश. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच कोणती भाषा युनायटेड स्टेट्सची अधिकृत भाषा म्हणून घोषित केली तर इंग्रजी. यानंतर खेलो इंडिया हिवाळी खेळ 2025चा दुसरा टप्पा कोठे होणार आहे तर लडाखमध्ये झाला. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 300 एकदिवसीय सामने खेळणारा 7वा भारतीय क्रिकेटपटू कोण आहे तर तो आहे विराट कोहली. यानंतर 6 मार्च 2025 रोजी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटी अभियान विस्तारासाठी आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या शहराची निवड करण्यात आली तर पुणे या. यानंतर अलीकडेच आपल्या भारताने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोगापासून मुक्ती मिळविण्याचे लक्ष्य ठेवले तर 2025. यानंतर कोणत्या राज्याने चिरांग रिपू एलिफंट रिझर्व्हला राष्ट्रीय उद्यान म्हणून अधिसूचित केले आहे तर आसाम. यानंतर कोणता देश FIDE बुद्धिबळ विश्वचषक 2025चे आयोजन करेल तर आपला भारत देश करणार आहे. यानंतर 5 मार्च 2025 रोजी आपल्या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा मुख्य केंद्रबिंदू काय होता तर आरोग्य आणि शिक्षण असा मुख्य केंद्रबिंदू होता. यानंतर मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर बार्सिलोना स्पेन या देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न 349वा, नुकताच ऋषिकोंडा किनाऱ्यावरून निळ्या ध्वजाचा दर्जा तात्पुरता मागे घेण्यात आला आहे तर तो कोठे आहे तर विशाखापट्टणम. यानंतर 350वा प्रश्न, अलीकडेच फिफाने फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये रशिया आणि काँगोसह इतर कोणत्या देशाचा समावेश केला आहे तर पाकिस्तान या देशाचा समावेश केलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 351वा, तर स्पेशल ऑलिम्पिक जागतिक हिवाळी खेळ कोणत्या देशामध्ये आयोजित केले जातील तर इटली या देशामध्ये. यानंतर मुख्यमंत्री एकल महिला स्वयंरोजगार योजना कोणत्या राज्याने मंजूर केली तर उत्तराखंड. यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरचा माता रमाईबाई आंबेडकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर सीमा पाटील यांना. यानंतर जागतिक दहशतवाद निर्देशांक 2025 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर बुर्किना फासो हा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 355वा प्रश्न, देशामध्ये महिला स्टार्टअपमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे म्हणजे पहिल्या स्थानावर तर आपले ते महाराष्ट्र राज्य आहे. यानंतर अलीकडेच 38वी कान्स आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली तर इनियान यांनी. यानंतर आपल्या भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIने नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ED म्हणून कोणाची नियुक्ती केली तर डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नियुक्ती केली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 358वा, तर 19व्या वेल्थ रिपोर्ट 2025 नुसार कोणता देश जगातील 4थ्या क्रमांकाचा जागतिक संपत्ती केंद्र म्हणून उदयास आलेला आहे तर तो आहे आपला भारत देश. यानंतर कोणत्या देशाचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीमने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर बांगलादेश. यानंतर अलीकडेच प्रित्झकर पारितोषिक 2025 कोणी जिंकले आहे तर लिऊ जियाकुन यांनी. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले तर आपल्या भारत या देशाने.
यानंतर नुकतीच पहिली महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनली आहे तर अंजू राठी राणा बनल्या आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाहून घेऊया. तर बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर बदलले जाणार आहे तर ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर. यानंतर आपल्या महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 विधिमंडळामध्ये कोणी सादर केला तर अजित पवारांनी. यानंतर मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे तर ते आहे 58वे. यानंतर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट कोठे आयोजित केली जाईल तर मुंबईमध्ये. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणाला निवडण्यात आले तर रचिन रवींद्र यांना. यानंतर मार्च 2025 मध्ये मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या विकास केंद्राची पायाभरणी कोठे झाली आहे तर नोएडामध्ये. यानंतर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश सरकारने अलीकडेच महिलांना 2,500 रुपये देण्यासाठी महिला समृद्धी योजना मंजूर केली तर दिल्ली. यानंतर कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर खालीलपैकी कोणत्या दिवशी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर 10 मार्च या दिवशी. यानंतर जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे तर दिल्ली. यानंतर खालीलपैकी कोण आपल्या भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत तर त्या आहेत रोशनी नादर. यानंतर खालीलपैकी कोणता दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय आशा दिवस म्हणून घोषित केला तर 12 जुलै हा दिवस. यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे तर पानिपत. यानंतर अलीकडेच आपल्या भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होत आहे तर जिंद सोनीपत या. यानंतर अलीकडेच जेम्मा 3 AI मॉडेल कोणी लॉन्च केले तर गुगलने. यानंतर G20 व्यापार आणि गुंतवणूक वर्किंग ग्रुप ची पहिली बैठक कोणता देश आयोजित करेल तर दक्षिण आफ्रिका हा देश. यानंतर खालीलपैकी कोणते विमानतळ आशियातील सर्वोत्तम विमानतळ बनले आहे तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. यानंतर आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला देण्यात आला तर लापता लेडीजला. यानंतर खालीलपैकी कोणाची इंडियन बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली तर अतुल कुमार गोयल यांची. यानंतर महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद दुसऱ्यांदा कोणी जिंकले तर मुंबई इंडियन्सने जिंकले आहे. यानंतर श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर एकनाथ शिंदे यांना. यानंतर इंटरनॅशनल मास्टर्स लीगची ट्रॉफी कोणी जिंकली तर इंडिया मास्टर्स यांनी. यानंतर नेतुंबो नंदी नदैनतवा यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली तर नामिबिया. यानंतर ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य आहे केरळ हे राज्य. यानंतर राम मनोहर लोहिया कोण होते ज्यांची 115वी जयंती 23 मार्च 2025 रोजी साजरी करण्यात आली तर स्वातंत्र्य सैनिक होते ते. यानंतर नुकतेच नवीन वित्त सचिव कोणाला बनवण्यात आले तर अजय सेठ यांना. यानंतर 10वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे तर ते नागपूरमध्ये. यानंतर इस्रोने कोणत्या वर्षी मानवयुक्त चंद्र मोहीम प्रक्षेपित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे तर 2040 पर्यंत या वर्षापर्यंत. यानंतर गुआयबिबोने अलीकडेच ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली तर ऋषभ पंत यांची. यानंतर उत्तराखंड नंतर समान नागरी संहिता लागू करणारे दुसरे राज्य कोणते असेल तर ते आहे गुजरात हे राज्य. यानंतर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच गंगा आणि शारदा नदी कॉरिडॉरची घोषणा केली तर उत्तराखंड. यानंतर नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजीव गौबा यांची. यानंतर कोणता देश जगातील सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनला आहे तर आपला भारत देश आहे तो. यानंतर आपल्या भारताने कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली तर ओडिशा. यानंतर आपल्या भारतातील पहिले स्वदेशी MRI मशीन कोणत्या शहरात स्थापित केले जाईल तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये जागतिक चहा उद्योगामध्ये भारत जगातील सर्वात मोठा चहा निर्यात करणारा देश बनला तर द्वितीय. यानंतर प्रचंड हे आपल्या भारतातील पहिले स्वदेशी डिझाईन विकसित केलेले काय आहे तर ते आहे हेलिकॉप्टर. लक्षात ठेवा 399वा प्रश्न. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट मी फक्त
5,000 लाईक ठेवलेला आहे. किती तर फक्त 5,000 लाईक, जास्त नाही. तर आपल्या या व्हिडिओला हजारो व्ह्यूज जातात विद्यार्थ्यांनो, पण खूप कमी विद्यार्थी लाईक करतात. म्हणून फक्त 5,000 लाईकचं टार्गेट ठेवलंय मी. आणि हे आपले 5,000 लाईक पूर्ण झाले तर मी तुम्हाला ताबडतोब आपल्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची PDF अपलोड करणार आहे. आणि विद्यार्थ्यांनो, शेवटी तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्यासाठी मी काही महत्त्वाचे 3 चालू घडामोडीचे प्रश्न देखील दिले आहेत. त्या तिन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपलं हे 5,000 लाईकचं टार्गेट आणि कॉमेंटमधलं उत्तर पाहून मलाही असे व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन आणि बळ मिळत असतं. म्हणून सर्वांनी हे आपलं टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत जा. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. आणि 400वा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरविण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर नुकताच कोणाला ॲबेल पुरस्कार 2025 देण्यात आला आहे? तर तो मसाकी काशिवरा यांना. यानंतर म्यानमारमधील भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे आपल्या भारत देशाने. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरण 2025 वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन कोठे केले? तर दिल्लीमध्ये. यानंतर केंद्र सरकार ओला आणि उबेर सारखी कोणती सेवा सुरू करणार आहे? तर सहकार टॅक्सी ही सेवा. यानंतर इंडियन बँक्स असोसिएशनने नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केली आहे? तर छल्ला श्रीनिवासुलू शेट्टी यांची. यानंतर 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला? तर तो आहे वेताळ शेळके. यानंतर या वर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर विजय केळकर यांना. यानंतर हुरुन ग्लोबल रिच लिस्ट 2025 नुसार जगातील सर्वाधिक अब्जाधीशांची संख्या कोणत्या देशात आहे? तर अमेरिका या देशामध्ये. यानंतर आंतरराष्ट्रीय रामायण परिषद खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर श्रीलंका या. यानंतर नुकतेच इंडियन ओपन 2025 स्क्वॅशचे विजेतेपद कोणी जिंकले? तर अनाहत सिंग करीम एल ट्रॉकी यांनी. यानंतर 411वा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खाजगी सचिवपदी कोणाची निवड केली आहे? तर निधी तिवारी यांची. यानंतर 1 एप्रिल कोणत्या संस्थेचा स्थापना दिवस आहे? तर RBI आणि CBIचा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये प्रथमच मोफत तांदूळ योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर तेलंगणा. यानंतर आपल्या भारताने न्यूक्लिअर मिशन अंतर्गत 2047 पर्यंत किती गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे? तर 100 गिगावॅट. यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील किती लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली? तर 1. यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर सायली भोयर यांनी. यानंतर दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो? तर 1 ते 7 एप्रिल दरम्यान. यानंतर कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजीनगर असे करण्यात आले आहे? तर उत्तराखंड. यानंतर कोणत्या देशाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे? तर पाकिस्तान. यानंतर RBIच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पूनम गुप्ता यांची. यानंतर 1 एप्रिल ते 4 एप्रिल दरम्यान आर्मी कमांडर कॉन्फरन्सचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारत नक्षलमुक्त करण्याचे लक्ष्य ठेवले होते? तर 2026 पर्यंत. यानंतर सरहुल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे? तर तो झारखंड. यानंतर चर्चेतील डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा. यानंतर वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेच्या 21व्या आवृत्तीमध्ये आपल्या भारतासाठी एकमेव सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर मनीषा भानवाला यांनी. यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशामध्ये 6व्या बिमस्टेक शिखर परिषदेमध्ये सहभागी झाले होते? तर थायलंड या. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर लोकसभेमध्ये वक्फ म्हणजेच सुधारणा विधेयक 2025 कोणत्या तारखेला मंजूर झाला आहे? तर तो 3 एप्रिल 2025 या. यानंतर देशामध्ये आईस्क्रीम विक्रीमध्ये आपले महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे 2ऱ्या क्रमांकावर. यानंतर कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे? तर मणिपूर. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच झिरकॉन नावाचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र सोडले आहे? तर रशिया. यानंतर जगातील पहिला कथ्थक साहित्य महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे? तर नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता.
यानंतर नुकतेच राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी जिंकले तर उत्तर प्रदेशने. यानंतर राष्ट्रीय महिला खो खो स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याने. यानंतर आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा कोणत्या देशात पार पडली तर थायलंड या. यानंतर मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली होती तर आसाम या राज्याने. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर मोहसिन नक्वी यांची. यानंतर सन्ना बीएम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर तेलंगणा. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्य सन्मान मित्र विभूषणने सन्मानित करण्यात आले तर श्रीलंका. यानंतर जागतिक आरोग्य दिन 2025 केव्हा साजरा केला जातो तर 7 एप्रिल रोजी. यानंतर मायक्रोसॉफ्टने अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये AI केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. यानंतर भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक. यानंतर तामिळनाडूतील रामेश्वरम येथे देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. यानंतर आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ म्हणजेच ISSF विश्वचषक 2025 कोणत्या देशात सुरू झाला तर ते अर्जेंटिना या देशामध्ये सुरू झाला. यानंतर माधवपूर मेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर बटा लीग क्रिकेट लीग 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे तर लडाखमध्ये. यानंतर भारत सरकारने कोणते मंत्रालय केंद्र पुरस्कृत योजना जिवंत गाव कार्यक्रम 2 राबवत आहे तर गृह मंत्रालय. यानंतर अग्निशमन आणि बचाव सेवांचे DGP कोणाची पदी नियुक्ती करण्यात आली आहे तर सीमा अग्रवाल यांची. यानंतर आशियाई बॅडमिंटन स्पर्धा 2025 चीनमध्ये कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या तर 8 ते 13 एप्रिल दरम्यान. यानंतर कोणत्या देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना की ऑफ दी ऑनर देऊन त्यांचा सन्मान केला तर पोर्तुगाल या. यानंतर 450वा प्रश्न, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देणगीच्या बाबतीत कोणता पक्ष आघाडीवर राहिला तर तो आहे BJP हा पक्ष. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 451वा, तर अनंत नगर योजना कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर लखनौ या. यानंतर T20 क्रिकेटमध्ये 13,000 धावा करणारा पहिला भारतीय कोण आहे तर तो आहे विराट कोहली. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचे निर्णय घेतला आहे तर अंबेजोगाई. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊया, तर अलीकडेच हरियाणा राज्याने पोलीस भरतीमध्ये अग्निशमन दलासाठी एकूण किती टक्के आरक्षण जाहीर केले आहे तर 20%. यानंतर अर्जेंटिना येथे सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्ण पदक. यानंतर आपल्या भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे तर सोमालिया. यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये विलिनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात, नुकताच चर्चेत आलेला माउंट कनलाऊन कोणत्या देशात आहे तर फिलिपिन्स या. यानंतर भारतीय राष्ट्रपतींनी पोर्तुगालला किती वर्षांनी भेट दिली तर एकूण 29 वर्षांनी भेट दिली आहे. यानंतर कॅबिनेट प्रणाली लागू करणारे आपले महाराष्ट्र कितवे राज्य आहे तर ते आहे 8वे राज्य. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहून घेऊयात. प्रश्न आहे आपला 461वा, तर आपल्या भारताने कोणत्या देशासाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद केली आहे तर बांगलादेश. यानंतर ISSF विश्वचषक ब्युनोस आयर्स 2025 मध्ये आपल्या भारताचे स्थान काय आहे तर 2रे स्थान आहे. यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसोबत कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता आहे तर मॉरिशस. यानंतर आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून रत्नापूर केले आहे तर खुलदाबाद. यानंतर IPL मध्ये 1000 चौकार आणि षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण आहे तर विराट कोहली. यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीमध्ये जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 साजरा करण्यात येत आहे तर 15 ते 30 एप्रिल दरम्यान साजरा केला. यानंतर कोणत्या राज्य सरकारने एप्रिल 2025 मध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी पिंक ई-रिक्षा योजना सुरू केली तर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. यानंतर राष्ट्रीय पंचायती राज दिवस
2025 कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर तो 24 एप्रिल रोजी. यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला तर कुमार मंगलम बिर्ला यांना. यानंतर देशातील पहिली ATM असणारी एक्सप्रेस ट्रेन कोणती ठेवली आहे तर पंचवटी एक्सप्रेस. यानंतर पुढील प्रश्न, RBIने किती वर्षांवरील मुलांना बँकेमध्ये स्वातंत्र्य अकाउंट उघडण्याची परवानगी दिली तर एकूण 10 वर्षावरील मुलांना. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील एकूण कांदा उत्पादनापैकी आपल्या महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे तर 35%. यानंतर देशातील पहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटचे आयोजन कोठे करण्यात आले तर मुंबईमध्ये करण्यात आले. यानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने कोणत्या देशासोबत सिंधू जल करार स्थगित केला तर पाकिस्तान. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अलीकडेच चर्चेत असलेल्या अरुण 3 जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे तर तो नेपाळ. या लक्षात ठेवा. 475वा प्रश्न. यानंतर गुरुदेव कालीचरण ब्रह्म पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला तर डॉक्टर अच्युत सामंत यांना. यानंतर गोल्ड हाऊस गाला 2025 मध्ये कोणत्या भारतीयाला सन्मानित केले जाईल तर प्रियंका चोप्रा. यानंतर 2025 सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली तर ऑस्कर पियास्त्री यांनी. यानंतर MS धोनीने T20 क्रिकेटमध्ये कितवा सामना खेळला तर 400वा. यानंतर जागतिक बौद्धिक संपदा दिवस कधी साजरा करण्यात आला तर 26 एप्रिल रोजी. यानंतर वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर मध्य प्रदेश या राज्याने सुरू केली. यानंतर जागतिक लसीकरण सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात येत आहे तर 24 ते 30 एप्रिल दरम्यान. यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर कुमार मंगलम बिर्ला यांना. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया तर पाकिस्तान सोबतच्या वाढत्या तणावामुळे आपल्या भारताने अलीकडेच कोणता लष्करी सराव केला तर आक्रमण. यानंतर ड्रीम टेक्नॉलॉजीचा पहिला भारतीय ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आले तर क्रिस्टी सॅनन यांना. यानंतर एप्रिल 2025 मध्ये आपल्या भारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची दुसरी तुकडी कोणत्या देशाला पाठवली तर फिलिपिन्स या. यानंतर कोणत्या देशाने 87 पदकांसह दुसरी आशियाई योगासन क्रीडा स्पर्धा जिंकली तर आपला भारत. यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती YouTube चॅनलवर बंदी घातली तर एकूण 16. यानंतर पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर भारत देश जगामध्ये मत्स्य उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर 2ऱ्या क्रमांकावर. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीमध्ये कोणत्या राज्यातील कंपन्यांचा वाटा सर्वाधिक आहे तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी यांची. यानंतर इंटरनॅशनल डान्स डे केव्हा साजरा करण्यात येतो तर 29 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. यानंतर पुढील प्रश्न, तर जागतिक बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार गेल्या 10 वर्षांमध्ये किती भारतीयांना गरिबीतून बाहेर काढण्यात आले आहे तर 17 कोटी. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिला तरंगता घाट कोणत्या ठिकाणी बांधला जाईल तर अयोध्या. यानंतर पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठ्या आधुबनी पेंटिंगचा गिनीज रेकॉर्ड कोणत्या राज्यात तयार झाला आहे तर बिहार या राज्यामध्ये. यानंतर 500वा प्रश्न, सन 2025 मध्ये पर्यावरणासाठी नोबेल मानला जाणारा गोल्डमन पुरस्कार किती लोकांना प्रदान करण्यात आला तर एकूण 7 लोकांना प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न 501वा, तर मार्क कार्नी यांनी कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कॅनडा. यानंतर आपल्या भारतातील पहिले AI भाषा मॉडेल तयार करण्यासाठी कोणत्या स्टार्टअपची निवड करण्यात आली तर सर्वम AI. यानंतर प्रवाह पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केले तर भारतीय रिझर्व्ह बँकेने. यानंतर कोणता जिल्हा देशातील पहिला AI जिल्हा ठरला असून तेथे सर्व शासकीय कार्यालयामध्ये AI प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला तर सिंधुदुर्ग. यानंतर कोणत्या राज्यातील अमल साडी चिकूला GI टॅग प्राप्त झाला तर गुजरात. यानंतर ऑपरेशन कगार कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर ओडिशा, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यामध्ये. यानंतर बॅडमिंटन जागतिक महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर यून इंग पत्मा यांची. यानंतर अलीकडेच YouTube आपल्या भारतासाठी देश व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच MD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर
गुंजन सोनी यांची. यानंतर महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिवस अलीकडेच कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला तर 1 मे या दिवशी. यानंतर बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेश या. यानंतर आपल्या भारतामध्ये पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे तर मुंबईमध्ये. यानंतर कोणता देश सौर ऊर्जेपासून अंतराळामध्ये वीज निर्माण करणारा देश बनला तर जपान. यानंतर 513वा प्रश्न, आपल्या महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोठे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा मोठा निर्णय घेतला तर मुंबईमध्ये. यानंतर ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केली तर इंडिया पोस्ट. यानंतर अलीकडेच कोणाला आपल्या भारताचा योग योद्धा म्हणून घोषित करण्यात आले तर स्मिता कुमारी यांना. यानंतर प्रोजेक्ट क्यूपर कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे तर ॲमेझॉन. यानंतर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत तर पुण्यामध्ये. यानंतर जहाजांसाठी समर्पित धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. यानंतर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार जनगणना हा संघराज्यीय विषय आहे तर कलम 246 नुसार. यानंतर ऑपरेशन हॉक 2025 कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आले आहे तर CBI या. यानंतर कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे तर उत्तर प्रदेश हे राज्य. यानंतर देवी ई बस सेवा कोठे लॉन्च करण्यात आली तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर ऑपरेशन सिंदूर या कारवाईचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे तर दहशतवादाविरोधी सर्जिकल स्ट्राईक आहे ही. आणि कलिंगा सुपर कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर गोवाने. यानंतर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बाबा शिवानंद यांचे नुकतेच वयाच्या 128व्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर योग साधना. यानंतर सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या 2 राज्यामध्ये वाद चालू आहे तर पंजाब आणि हरियाणा. यानंतर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक. यानंतर ICCने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर भारत देश. यानंतर कोणत्या देशातील शाळेमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आला तर UAE. यानंतर ऑपरेशन अभ्यास हे कोणत्या संदर्भात राबवलेले आपल्या महाराष्ट्रातील विशेष अभियान आहे तर आपत्कालीन परिस्थितींसाठी सराव मोहीम आहे ही. यानंतर 8 मे हा दिवस दरवर्षी कोणत्या जागतिक दिनाच्या स्वरूपामध्ये साजरा केला जातो तर जागतिक रेड क्रॉस दिवस. यानंतर भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सर्वेक्षण अहवालानुसार आपल्या महाराष्ट्राची किनारपट्टीची लांबी 720 वरून किती किलोमीटर झाली आहे तर 877. यानंतर जगातील पहिल्या ऊर्जा ट्रान्समिशन पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर तेलंगणा या. यानंतर सोने वितळवणारे आपल्या भारतातील पहिले ATM कोणत्या शहरात सुरू करण्यात आले आहे तर हैदराबाद. यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पहिल्यांदाच कोणत्या खेडेगावात पार पडली तर चौंडी या. यानंतर IMFच्या आकडेवारीनुसार भारत 2027 मध्ये किती ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल तर 5. यानंतर यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान पुरस्कारांतर्गत आपल्या महाराष्ट्रातील कोणता जिल्हा परिषदेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे तर वर्धा. यानंतर कोणत्या 2 राज्यांच्या दरम्यान आपल्या भारतातील पहिला चित्ता संरक्षण कॉरिडॉर बनवला जाणार आहे तर मध्य प्रदेश आणि राजस्थान. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिले AI आधारित डेटा सेंटर पार्क कोणत्या राज्यात बांधले जाईल तर छत्तीसगड या. यानंतर पुढील प्रश्न, पुणे महानगरपालिकेने वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एकूण किती दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडला तर एकूण 10. यानंतर पुढील प्रश्न, तर रवींद्रनाथ टागोर यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते तर 9 मे या दिवशी. यानंतर भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजेच UK यांच्यामध्ये 2025 मध्ये कोणत्या ऐतिहासिक करारावर सहमती झाली तर मुक्त व्यापार करारावर. यानंतर UNDPने जाहीर केलेल्या मानव विकास निर्देशांक मध्ये आपल्या भारताचे स्थान कितवे आहे तर 130वे. यानंतर मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर उत्तर प्रदेश या. यानंतर अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन सुरू करण्यात आले तर ऑपरेशन शिवा. यानंतर कोणत्या भारतीय खेळाडूने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली तर रोहित शर्मा. यानंतर महाराणा प्रताप यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते तर 9 मे. यानंतर कोणत्या देशाने अलीकडेच युनेस्को सोडण्याची घोषणा केली आहे तर निकाराग्वा.
यानंतर अलीकडेच CBI संचालकांना सेवेमध्ये 1 वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे, तर त्यांचे नाव काय आहे तर प्रवीण सूद. यानंतर महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी कोणते अभियान सुरू केले तर आदिशक्ती अभियान. यानंतर ज्योती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर केरळ. यानंतर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीमध्ये आपल्या महाराष्ट्राने कोणते पदक जिंकले तर रौप्य पदक जिंकले आहे. यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर लक्ष्मण गायकवाड यांना. यानंतर अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतामध्ये शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे तर मुंबईमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतातील पहिला आंतरराज्य चित्ता कॉरिडॉर तयार करण्यासाठी मध्य प्रदेश कोणत्या राज्यासोबत हातमिळवणी करेल तर राजस्थान या राज्यासोबत. यानंतर S-400 ही कोणत्या देशाची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली आहे जी आपल्या भारताने विकत घेतली आहे तर रशिया. यानंतर कोणत्या शहरामध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंगला मान्यता देण्यात आली तर दिल्ली. यानंतर 7व्या राष्ट्रीय खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये खो खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलांनी कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक. यानंतर विकसित कृषी संकल्प अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे तर कृषी मंत्रालयाद्वारे. यानंतर भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनला आहे तर 4था. यानंतर सांगरी शेंगाला GI टॅग प्राप्त झाला आहे तर तो कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर राजस्थान या. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2025 मधील संघर्षानंतर शांतता स्थापनेसाठी कोणत्या देशाच्या मध्यस्थीने युद्ध टळले तर अमेरिका. यानंतर बेकायदेशीर बांगलादेशींना पकडण्यासाठी कोणत्या शहरामध्ये ऑपरेशन फेसवॉश राबवले जात आहे तर नवी दिल्ली. यानंतर आपल्या भारताच्या राज्यसभेने पहिले अधिवेशन कोणत्या दिवशी पार पडले तर 13 मे 1952. यानंतर आपल्या भारतातील पहिले वेस्ट टू वाईल्डलाईफ पार्क कोणत्या शहरामध्ये बांधले जाणार आहे तर नोएडा. यानंतर स्थलांतरित मुलांना शिक्षण देण्यासाठी ज्योती योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली तर केरळ या राज्यामध्ये. यानंतर आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आशिया 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर सिंगापूर. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र आणि कोणत्या राज्यामध्ये तापी खोरे पुनर्भरण प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे तर मध्य प्रदेश. यानंतर कोणत्या राज्यामध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले तर उत्तर प्रदेश. यानंतर कोणत्या उद्योग समूहाने देशामध्ये पहिल्यांदाच हायड्रोजन ट्रकचा वापर केला तर अदानी समूह. यानंतर 2018 नंतर निपाह विषाणूचा 7वा रुग्ण अलीकडेच कोठे आढळला तर केरळमध्ये आढळला आहे. यानंतर अलीकडेच कोणती विधानसभा पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा बनणार आहे तर दिल्ली विधानसभा. यानंतर तिरंदाजी विश्वचषक 2025 स्टेज 2 कोणत्या देशात आयोजित करण्यात आला होता तर शांघाय चीन. यानंतर 2025 मध्ये कोणत्या तारखेला 8वा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे तर 12 ते 18 मे 2025. यानंतर जनता की कहानी मेरी आत्मकथा हे बुक कोणी लिहिले आहे तर बंडारू दत्तात्रय. यानंतर 36 फॉर 36 प्रोग्राम कोणत्या राज्यात सुरू होणार आहे तर ओडिशा या. यानंतर वर्ल्ड स्क्वॅश चॅम्पियनशिप 2025 24-25 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर अमेरिकामध्ये. यानंतर 72वी मिस वर्ल्ड सौंदर्य स्पर्धेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे तर तेलंगणा या. यानंतर भारत बौद्ध केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरण कोणत्या नदीवर बांधले आहे तर चिनाब नदीवर. यानंतर वर्ल्ड लॉ काँग्रेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय वकील कोण बनले आहेत तर भुवन रिभू बनले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या ठिकाणच्या पोलिसांनी नई दिशा नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे तर नवी दिल्ली. यानंतर भारतीय इंटरनेट अँड मोबाईल संघाच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर MN श्रीनिवासू यांची. यानंतर आपल्या भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर कोणत्या राज्यामध्ये बांधण्यात आली आहे तर अरुणाचल प्रदेश या. यानंतर UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अजय कुमार यांची. यानंतर जगातील पहिले रोबोटिक AI हॉस्पिटल कोणत्या देशात उघडण्यात आले आहे तर चीन या देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तालिबान सरकारने कोणत्या देशामध्ये बुद्धिबळ खेळावर पूर्णपणे बंदी घातली तर अफगाणिस्तान.
यानंतर श्रीलंकामध्ये आयोजित तिरंगी महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले? तर आपल्या भारत या देशाने जिंकले आहे. यानंतर कोणत्या देशाने भारताविरुद्ध ऑपरेशन बुनियान उल मार्सूस सुरू केले आहे? तर पाकिस्तान. यानंतर खेलो इंडिया युथ गेम्स 2025 मध्ये सुवर्णपदक जिंकणारी अलका सिंग कोणत्या राज्यातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे? तर बिहार. यानंतर ताप्ती खोऱ्यातील मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी आपल्या महाराष्ट्राने कोणत्या राज्यासोबत करार केला आहे? तर मध्य प्रदेश. यानंतर अलीकडेच भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये दहशतवाद्यांवर कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन केलर. यानंतर जगामध्ये कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वाधिक हिमबिबट्यांची नोंद झाली आहे? तर लडाख. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने एका जिल्हा एक उत्पादन म्हणजेच ODOP मध्ये 12 नवीन उत्पादने समाविष्ट केली? तर उत्तर प्रदेश. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, 5वे आशियान भारत युवा संमेलन 2025 कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जाणार आहे? तर गोवा या. यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाने ICC एकदिवसीय क्रमवारीमध्ये आपले कितवे स्थान कायम राखले आहे? तर 3रे स्थान. यानंतर नीरज चोप्रा याला भारतीय सैन्य दलामध्ये कोणते मानद पद देण्यात आले? तर मानद लेफ्टनंट कर्नल हे पद. यानंतर आपल्या भारतामध्ये 16 मे रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो? तर सिक्कीम. यानंतर पुढील प्रश्न 599 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक GST महसूल गोळा करणाऱ्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्राने कोणते स्थान मिळवले? तर पहिले स्थान. यानंतर 600वा प्रश्न, आपल्या भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर म्हणून कोणते शहर अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे? ते आहे इंदोर हे शहर. यानंतर पुढील प्रश्न, भारत सरकारने कोणत्या तारखेला आयुर्वेद दिवस घोषित केला? तर ती आहे तारीख 23 सप्टेंबर ही तारीख. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला 602वा. तर आर्चरी वर्ल्ड कप 2025 स्टेज 2 मध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर आपल्या भारताने एकूण 7 पदके जिंकली आहेत. किती? तर 7. तर त्यामध्ये सुवर्ण पदके आहेत 2, रौप्य पदक आहे 1 आणि कांस्य पदकांचा आहे 4चा समावेश. एकूण किती पदके होत आहेत? तर 7 पदके होत आहेत. यानंतर पुढील प्रश्न, क्रेट द्वीप कोणत्या देशामध्ये आहे? तिथे नुकताच भूकंप झाला, तर ते आहे ग्रीस या देशामध्ये. यानंतर देशामध्ये यंदा कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन झाले? तर उत्तर प्रदेश या. यानंतर राष्ट्रीय डेंग्यू दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर 16 मे रोजी. यानंतर आपल्या भारतातील 6वा सेमीकंडक्टर प्लांट कोणत्या ठिकाणी उभारला जाईल? तर जेवार. यानंतर एप्रिल 2025 साठी कोणाला ICC प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर मेहदी हसन पुरुषांमध्ये आणि कॅथरीन ब्राइस महिलांमध्ये. यानंतर 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे? तर एकूण 158 पदके जिंकून आपल्या महाराष्ट्राने प्रथम स्थान पटकावले आहे. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांना कितवा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केला? तर 58वा. यानंतर 610वा प्रश्न, खालीलपैकी कोणी बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले? तर R प्रज्ञानंद यांनी. यानंतर आपल्या भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर LR श्रीहरी. यानंतर भारत 6G 2025 तिसरे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊयात. तर ला लिगा फुटबॉल स्पर्धेचे चॅम्पियन कोणता संघ ठरला आहे? तर बार्सिलोना. यानंतर जागतिक कौटुंबिक डॉक्टर दिवस म्हणजेच वर्ल्ड फॅमिली डॉक्टर डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 19 मे या दिवशी. यानंतर संयुक्त राष्ट्रांनी अलीकडेच कोणत्या देशाला जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून घोषित केले? तर आपला भारत. यानंतर सरस्वती पुष्करलू उत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला, जो 12 वर्षांनी एकदा साजरा केला जातो? तर तेलंगणा. यानंतर समुद्रयान नावाचे भारताचे पहिले मानवयुक्त अभियान कोणत्या वर्षी सुरू होईल? तर 2026. यानंतर छत्तीसगड आणि कोणत्या राज्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांविरुद्ध ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट सुरू करण्यात आले? तर छत्तीसगड आणि तेलंगणा. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा छत्तीसगड आणि तेलंगणा. यानंतर WHO ने कोणत्या देशाला पोलिओग्रस्त घोषित केले? तर पापुआ न्यू गिनी. यानंतर एक देश एक धडकन उपक्रम कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केला आहे? तर सांस्कृतिक मंत्रालयाने. यानंतर पुष्कर कुंभमेळा कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला? तर उत्तर प्रदेश या.
यानंतर विकसित कृषी संकल्प अभियानाचा शुभारंभ कोणत्या ठिकाणावरून करण्यात आला तर नागपूर. यानंतर जागतिक मधमाशी दिवस म्हणजेच वर्ल्ड बी डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 20 मे या दिवशी. यानंतर खेलो इंडिया बीच गेम्सची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर दीवमध्ये. यानंतर कोणत्या संघाने सॅफ अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद जिंकले आहे तर आपला भारत. यानंतर ऑपरेशन ऑलिव्हिया दरवर्षी कोणाकडून आयोजित केले जाते तर भारतीय तटरक्षक दलाकडून म्हणजेच ICG कडून. यानंतर तीस्ता प्रहाराचा सराव भारतीय सैन्याने कोणत्या राज्यात केला आहे तर पश्चिम बंगाल. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात लांब रेल्वे उड्डाणपुलाचा गर्डर कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला तर कळंबोली. यानंतर सागर में सन्मान कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला तर परिवहन आणि जलमार्ग. यानंतर इंदिरा सौरगिरी जल विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली तर तेलंगणा. यानंतर आपल्या भारतामध्ये अतिरेकवादाविरोधी दिन कधी साजरा केला जातो तर 21 मे रोजी. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारच्या नवीन गृहनिर्माण धोरणानुसार 2030 पर्यंत किती घरे बांधण्याचे लक्ष्य आहे तर 35 लाख. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशाने अल्झायमरसाठी पहिली रक्त चाचणी मंजूर केली तर अमेरिका. यानंतर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये अलीकडेच जगातील पहिले यशस्वी मानवी मूत्राशय प्रत्यारोपण करण्यात आले तर अमेरिका. यानंतर कोणत्या देशामध्ये 78व्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीचे आयोजन करण्यात आले होते तर स्वित्झर्लंड. यानंतर जागतिक जैवविविधता दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो तर 22 मे. यानंतर चीन आणि कोणत्या देशादरम्यान गोल्डन ड्रॅगन 2025 लष्करी सराव आयोजित करण्यात आला तर कंबोडिया. यानंतर नुकत्याच झालेल्या ला लिगा 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर बार्सिलोना. यानंतर 78वी जागतिक आरोग्य सभा WHO कोठे आयोजित केली जात आहे तर जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये. यानंतर कोणत्या राज्याने ITI चलो अभियान सुरू केले आहे तर उत्तर प्रदेश. यानंतर भारत देशातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे तर मिझोराम. यानंतर 2025चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला तर बानू मुस्ताक यांनी. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये इंदिरा सुरागिरी जल विकास योजना सुरू करण्यात आली तर तेलंगणा. यानंतर भारतीय नेमबाज कनकने ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये एअर पिस्तूलमध्ये कोणते पदक जिंकले तर सुवर्ण पदक. यानंतर कोणत्या राज्यामध्ये कृषी विभागाने विकसित केलेल्या महाविस्तार AI ॲपचे लोकार्पण करण्यात आले तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर कोणता देश स्वतःची संरक्षण सिस्टीम गोल्डन डोम बनवणार आहे तर अमेरिका. यानंतर ऑपरेशन घोस्ट सिम कोणी सुरू केली होती तर भारतीय सेना आणि आसाम पोलिसांनी. यानंतर वर्ल्ड हायड्रोजन समिट 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर नेदरलँड. यानंतर राहवीर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर मध्य प्रदेश. यानंतर 650वा प्रश्न, जागतिक कासव दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 23 मे या दिवशी. यानंतर इस्रोने कोणते वर्ष गगनयान वर्ष जाहीर केले आहे तर 2025 हे वर्ष. यानंतर 652वा प्रश्न पाहूयात आपण, तर आपल्या भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तर उत्तर प्रदेश. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याच्या विभागाने 16वी आशियाई सिंह गणना प्रसिद्ध केली आहे तर गुजरात. यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी किती जिल्ह्यांचा सकल राज्य घरेलू उत्पन्नामध्ये म्हणजे GSDP मध्ये किती टक्के वाटा आहे तर 54%. यानंतर आपला भारत कोणत्या देशाला मागे टाकून जगातील सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था असणारा देश बनला तर जपान. यानंतर RBIच्या आकडेवारीनुसार देशामध्ये सर्वाधिक कर्ज कोणत्या राज्यावर आहे तर तामिळनाडू. यानंतर खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने किती सुवर्ण पदके जिंकली तर 5 सुवर्ण पदके आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकली आहेत. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या संघटनेने अलीकडेच अधिकृतपणे त्यांचा पहिला जागतिक साथीचा करार स्वीकारला तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने. यानंतर महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कोठे उभारणार आहे तर चौंडीमध्ये. यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आपले महाराष्ट्र सरकारने कोणता विशेष उपक्रम सुरू केला आहे तर आदिशक्ती अभियान.
यानंतर प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे तर DRDO द्वारे. यानंतर भारतीय नौसेनाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे तर INS तारिणी. यानंतर आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर 26व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये अविनाश साबळेने कोणते पदक जिंकले तर सुवर्ण. यानंतर ऑपरेशन शील्ड या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे तर आपत्कालीन तयारी वाढवणे. यानंतर 31 मे 2025 रोजी कोणता जागतिक दिवस साजरा करण्यात आला तर जागतिक तंबाखू विरोधी दिवस. यानंतर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे तर जलशक्ती मंत्रालयाने. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर सुजाता बागुल. यानंतर रोहित शर्माने IPL मध्ये एकूण किती षटकार मारण्याचा मोठा विक्रम केला तर 300. यानंतर 2 जून दिवशी आपल्या भारताचे कोणते नवीन राज्य अस्तित्वात आले तर तेलंगणा. यानंतर नुकतेच कोणत्या मंत्र्यांनी आयुष सुरक्षा पोर्टल सुरू केले आहे तर सर्वानंद सोनोवाल. यानंतर 2025चा मिस वर्ल्ड कोणाला मिळाला तर ओपल सुचाता यांना. यानंतर ओकलीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर शुभमन गिल यांची. यानंतर 7 शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला तर विश्वनाथ कार्तिकेय. यानंतर आपल्या महाराष्ट्र शासनाने कोणत्या पदावर अंगणवाडी सेविकांना शिक्षक म्हणून समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर प्राथमिक शिक्षक. यानंतर 2 जून 2025 रोजी भारतीय रुपयाची किंमत अमेरिकन डॉलर संबंधी वाढली असून यामागील मुख्य कारण कोणते होते तर अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि पोर्टफोलिओ गुंतवणुकीतील वाढ. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले तर पुण्यामध्ये. यानंतर इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये आपले महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर ते आहे 2ऱ्या क्रमांकावर. यानंतर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये होत आहे तर हरियाणा. यानंतर आपल्या भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते ठरले तर ते आहे गोवा हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोण क्लब फुटबॉलमध्ये 800 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला तर तो आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. यानंतर IPL 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले तर RCBने. यानंतर आपल्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली तर 91. यानंतर 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली तर 24. यानंतर ऑपरेशन स्पायडरवेब कोणत्या देशाने सुरू केले होते तर युक्रेनिया. यानंतर ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर अलीकडेच कोण बनले तर नीरज चोप्रा बनले आहे. यानंतर 2025च्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या GDP वाढीचा SBIचा अंदाज काय आहे तर 6.5%. यानंतर जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा करण्यात येतो तर 5 जून रोजी. यानंतर 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर ॲनालेना बेअरबॉक यांची. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले तर ते पूल कोणत्या नदीवर बांधले आहे तर चिनाबिया. यानंतर आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली तर आपल्या भारत या देशाची. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारतामध्ये कधीपासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे तर 1 मार्च 2027 पासून. यानंतर पुढील प्रश्न 693वा, तर मे महिन्यामध्ये देशाचा बेरोजगारी दर किती टक्के राहिला आहे तर 6.9%. यानंतर 2025-26 साठी भारतीय उद्योग महासंघाचे म्हणजे CII अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजीव मेमानी यांची. यानंतर काळ्या हरणांच्या दुर्मिळ प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये काळे हरण संवर्धन संशोधन केंद्र स्थापन केले जाईल तर बिहार. यानंतर 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला तर रायगड या. यानंतर XChat कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले तर एलॉन मस्क यांच्याद्वारे. यानंतर जागतिक अन्न सुरक्षा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो 7 जून रोजी साजरा केला जात असतो, लक्षात ठेवा. यानंतर महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्ध महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे तर इगतपुरी ते कसारा या. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 700वा आणि शेवटचा प्रश्न. तर या व्हिडिओमध्ये आपण एकूण 700 प्रश्न घेतलेले आहेत आणि पार्ट 2 म्हणजेच भाग 2 मध्ये आपण 700च्या पुढील म्हणजेच
1700 पासून 1400 पर्यंत प्रश्न घेतलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न पाहून घेऊया. तर मानद रँक पदोन्नती योजना कोणी सुरू केली आहे? तर अमित शहा यांनी सुरू केली आहे. कोणी? तर अमित शहा यांनी. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 3 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 3 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. तर सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या आणि यांचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचा पुरेपूर प्रयत्न देखील करा. तर आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून कोण निवडून आले? तर याचे योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये सांगा. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण झाले? तर याचेही योग्य उत्तर सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगा. आणि पुढील प्रश्न, 2025चा मिस वर्ल्ड कोणाला मिळाला? तर सर्वांनी तिन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला खरंच हा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट सर्वांनी पूर्ण करा. किती आहे? तर फक्त 5000 लाईकचे टार्गेट आपण ठेवलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, या लाईकचं टार्गेट पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची PDF अपलोड करणार आहे. तर सर्वांनी आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.